चला तर मंडळी, मॅगी मसाला वापरून मी कशाप्रकारे खिचडी बनवते हे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. करण्यासाठी खूपच सोपी आहे आणि चवीला तर खूपच भन्नाट लागते. तर त्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ आणि पाऊण वाटी मुगाची डाळ धुवून घेतली आहे. मग गॅसवर एक पातेलं ठेवायचं, त्यामध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे खडे मसाले, तमालपत्र टाकायचं, लसूण कढीपत्त्याची फोडणी द्यायची. त्यानंतर बारीक चिरलेली 2 हिरवी मिरची टाकली आणि 2 कांदे बारीक चिरून टाकले. कांदा चांगला गुलाबी करायचा आहे आपल्याला. त्यानंतर ह्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि जिरा पावडर टाकली. मग एक टोमॅटो बारीक चिरून टाकला, टोमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकलं आणि मग ह्यामध्ये एक बटाटा चिरून टाकलं, कोथिंबीर टाकली आणि धुवून घेतलेले डाळ तांदूळ टाकायचे आणि मग गरम पाणी ह्यामध्ये टाकले. मी झाकण ठेवून आपल्याला खिचडी शिजवून घ्यायची आहे, अधूनमधून परतून घ्यायची आणि मग पूर्ण खिचडी शिजली ना त्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये मॅगी मसाला टाकायचा. आधी मॅगी मसाला टाकू नका, त्याची टेस्ट जाते. त्यामुळं तर तयार आहे माझी खिचडी. कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.